श्री शिवाय नमस्तुभ्यं सर्वांना। आज मी तुम्हाला श्री गुरुदेव यांनी सांगितलेला एक महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी केला जाणारा, दिवाळीच्या दिवशी केला जाणारा एक उपाय मी इथे सांगणार आहे। तर हा उपाय कशासाठी? जे लोक खूप कर्जबाजारी आहेत किंवा काही लोकांकडे खूप काही कर्ज झालेलं आहे, दुसऱ्यांचं खूप दुसऱ्याचे पैसे आणलेले आहेत पण ते फिटत नाहीत, अशा लोकांसाठी हा उपाय आहे। तर हा उपाय दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे। तर काय करायचं आहे, तुमच्या जवळपास जे की आवळीचं झाड असेल किंवा बेलपत्रीचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल, ह्या 3 झाडापैकी कोणतेही तुमच्या घराजवळ असेल एक झाड, त्याच्या खाली तुम्हाला 3 दिवे लावायचे आहेत। 3 दिवे कसे लावायचे आहेत? तर एका दिव्यामध्ये गोल फुलवात टाकायची आहे आणि दुसऱ्या 2 दिव्यामध्ये लांब 2 वाती ठेवायचे आहेत। असे 3 दिवे तुम्हाला ह्या 3 झाडापैकी कोणत्याही एकाच झाडाखाली लावायचे आहेत। कोणत्या पण तुम्ही लावू शकता, एक तर बेलपत्रीच्या लावू शकतात किंवा आवळीच्या झाडाच्या खाली लावू शकतात किंवा आपल्या पिंपळाच्या झाडाच्या खाली पण तुम्ही लावू शकतात। हे 3 दिवे लावायचे आहेत। तर हे 3 दिवे कधी लावायचे आहेत? तर लक्ष्मीपूजनाचा जो दिवस असतो त्या दिवशी संध्याकाळी 11:30 ते 12:30 ह्या दरम्यान हे 3 दिवे तुम्हाला त्या झाडाखाली लावायचे आहेत। तर पहिल्या दिव्यामध्ये एक गोल फुलवात घ्यायची आहे आणि दुसऱ्या 2 दिव्यामध्ये 2 लांब वाती घ्यायच्या आहेत आणि हे तुपाने भरलेले हे 3 दिवे घेतल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक कमलगट्टा टाकायचा आहे। कमलगट्टा हा आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातो। तो कमलगट्टा आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये एक टाकायचा आहे आणि हे 3 दिवे घेऊन संध्याकाळी 11:30 वाजता हे 3 दिवे घेऊन आपण त्या झाडाखाली जायचं आहे। आवळीच्या, बेलपत्रीच्या किंवा पिंपळेच्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला पहिला दिवा हा फुलवातीचा लावायचा आहे। फुलवातीचा दिवा लावल्यानंतर तो दिवा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो दिवा हातात घेतल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, भगवान नारायणाचं स्मरण करायचं आहे, तसंच भगवान शिवशंकराचंही स्मरण करायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि ह्या देवांकडे आपल्याला आपलं कर्जमुक्त व्हावं ही प्रार्थना करायची आहे। असा हे पहिला दिवा हातात घेऊन अशी प्रार्थना करायची आहे। तो दिवा खाली ठेवायचा आहे। मग दुसरा दिवा आपल्याला लांब वातीचा लावायचा आहे। तो दिवा लावल्यानंतर तो दिवा तसाच हातामध्ये उचलून घ्यायचा आहे आणि त्याची वात उचलून घेताना त्याची वात ही आपल्याकडे असायला पाहिजे, असा आपल्याला तो हातात उचलून घ्यायचा आहे आणि तो दिवा हातात उचलून घेतल्यानंतर असंच 3 देवाचं स्मरण करून माता लक्ष्मीचं, भगवान नारायणाचं, महादेवाचं आणि आपल्या पितरांचं स्मरण करून कर्जमुक्त व्हावी अशी प्रार्थना करायची आहे। देवाला विनवणी करायची आहे की हे देवा, माझ्या पाठीमागचं कर्ज हे सगळं मुक्त होऊ देत, अशी आपल्याला देवाकडे विनवणी करायची आहे आणि हा दुसराही दिवा तसाच खाली ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर तिसरा दिवा लावायचा आहे। तिसरा दिवा लावल्यानंतर आपल्याला तिसरा दिवा हा उचलून घ्यायचा आहे, पण तिसरा दिवा उचलताना त्याची वात ही आपल्या विरुद्ध दिशेला असायला पाहिजे, असा दिवा हातामध्ये उचलून घ्यायचा आहे। हातामध्ये उचलून घेतल्यानंतर आपल्याला देवाकडे कर्जमुक्त व्हावं अशी प्रार्थना करायची आहे आणि हा तिसरा दिवा खाली ठेवताना त्याची वात ही आपल्याकडे आली पाहिजे असा खाली ठेवायचा आहे। घेताना त्याची वात आपल्या विरुद्ध दिशेला पाहिजे आणि ठेवताना त्याची वात आपल्याकडे तोंड करून ठेवली पाहिजे, असा हा दिवा तिसरा खाली ठेवायचा आहे। हे 3 दिवे खाली ठेवल्यानंतर आपल्याला आपला पदर पसरून देवाकडे प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्या पाठीमागचं कर्ज, माझ्या पाठीमागचे लोकांचे पैसे जेवढे काय असतील हे तू फेडण्यास मदत कर किंवा हे कर्ज हे कायमचं फेडून टाक, अशी आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि तशीच आपली झोळी आतमध्ये घेऊन घरामध्ये यायचं आहे। घरामध्ये येताना आपल्याला पाठीमागं बघायचं नाही आहे। पाठीमागे न बघता तसंच घरामध्ये आल्यानंतर आपल्याहून जिथे लक्ष्मीपूजन केलं आहे तिथे जाऊन लक्ष्मीदेवीच्या पाया पडायचं आहे आणि आपण ठेवलेले जे की चांदीचा सिक्का असेल किंवा ₹1,000 रुपया असेल तो आपल्याला तिथून घ्यायचा आहे, उचलून घ्यायचा आहे आणि आपली जी की तिजोरी असेल तिथं नेऊन तो टाकायचा आहे। तिजोरीच्या जागी तो रुपया नेऊन ठेवायचा आहे। असं केल्याने काय होतं, तर तुमचं केवढंही जास्त कर्ज असू द्या ते सहज फिटतं। देव तुमचा कारोबार, तुमचा व्यापार, इतकी व्यापारामध्ये वृद्धी होते, इतकी वाढ होते आणि तुमच्याकडे चहूकडून पैसा येऊ लागतो आणि तुमचं कर्ज हे सहज फिटून जातं। असा हा उपाय गुरुदेवने सांगितलेला आहे, जो की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी करावयाचा आहे।
तर हा कर्जातून मुक्त व्हायचा उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.